ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण चक्क आप्पे पात्रामध्ये कांद्याची पात टाकून ना अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. खरं तर ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच मार्केटमधून पुन्हा पुन्हा कांद्याची पात विकत आणाल आणि ही रेसिपी मात्र आवर्जून कराल. खूप जास्त करायला सोपी आहे, झटपटसुद्धा बनते आणि अगदी कमीत कमी मोजक्या साहित्यामध्ये तयार होते. जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल आणि लगेच ही रेसिपी करायला घेतली ना तरीसुद्धा एक 10 ते 15 मिनटाच्या आत ही रेसिपी तयार होईल. इतकी जास्त झटपट होते, त्यामुळे प्रत्येकाने ना ही रेसिपी केलीच पाहिजे. खूप जणांना कांद्याची पात आवडत नाही, पण जर एकदा तुम्ही ही रेसिपी केली ना तर त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये कांद्याची पात आहे आणि ते अगदी मुटक्या मारत खातील ही रेसिपी. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. खरं तर या रेसिपीचं ना खूप जास्त कौतुक करते, कारण की रेसिपीच खूप जास्त अप्रतिम झाली. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुमचे एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. आता इथे पाहू शकता मी कांद्याची पात घेतली आहे. ही रेसिपी ना 2 जणांसाठी करते, त्यानुसार इतकी कांद्याची पात घेतलेली आहे. पण तुम्हाला इथे कांद्याची पात जशी आवडेल ना तशी तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर अजून घालायची असेल ना तर तुम्ही अजून यामध्ये कांद्याची पात घातली ना तरी चालेल. अगदी व्यवस्थित अशी कांद्याची पात निसून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचे जे पुढचे कांदे आहेत ना ते सुद्धा काढून घ्यायचे आहे. पाहू शकता अगदी या पद्धतीने ही कांद्याची पात आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. जितकी तुम्हाला कांद्याची पात बारीक चिरता येईल ना अगदी तितकीच कांद्याची पात आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. अजिबातच मोठी वगैरे ठेवायची नाही. जर तुमच्याकडे जे चॉपर असतं ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही घालून ही कांद्याची पात कट करू शकता. आता जे हे कांदे मी काढले आहेत ना यांचासुद्धा तुम्हाला जर वापर करायचा असेल, अगदी छान असा फ्लेवर हवा असेल ना तसा तुम्ही याचासुद्धा वापर करू शकता. पण इथे मी कांद्याचा वापर करणार नाही, कांद्याच्याच पातीचा इथे वापर करणार आहेत. तर इथे पाहू शकता आपली कांद्याची जी पात आहे ना ती अगदी छान अशी चिरून घेतलेली आहे. पुन्हा वाटलंच तर असं आहे ना तुम्ही पुन्हा सुरीने अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर पुन्हा थोडंसं कट करू शकता, म्हणजे अजून बारीक ही कांद्याची पात होईल. आता पात आपली चिरून झालेली आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती इथे मी एक पॅन तापत ठेवला आहे. पॅनमध्ये बघा अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. एक पळी इतपत तेल घालून घेतलं आहे. एक पळीला थोडंसं कमी तेल घातलं आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे. जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडेसे पांढरे तीळसुद्धा घातले आहेत. पांढरे तीळ घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर घाला किंवा जर तुम्ही स्किप केलं ना तरी चालतील. कोथिंबीरसुद्धा बघा इथे मी फोडणीलाच घालून घेतली आहे. आणि आता गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही जी कांद्याची पात आहे ना ती सगळी कांद्याची पात यामध्ये घालून घेऊया. इथे आपण कांद्याच्या पातीची भाजी वगैरे करत नाही. रेसिपी खरंच खूप जास्त वेगळी आहे. ज्यांना कांद्याची पात आवडत नाही ना ते सुद्धा अगदी मुटक्या मारत खाणार आहे ही रेसिपी, कारण की यामध्ये कांद्याची पात दिसतसुद्धा नाही आणि रेसिपी खायला खूप जास्त अप्रतिम होते. आता इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. मीठ इथे आपल्याला थोडंसं पुढेसुद्धा घालणार आहोत आपण, त्यामुळे खूप जास्तसुद्धा मीठ घालू नका. अगदी थोडंसं भाजीपुरतंच इथे मी मीठ घातलं आहे. आता एखाद मिनिटभरासाठी आपल्याला बघा हे परतून घ्यायचं आहे. खूप जास्त स्लो गॅसवरती सुद्धा परतलं नाही मी. अगदी मीडियम गॅसवरती 2-3 मिनटं ही भाजी परतून घेतली आहे. तर इथे पाहू शकता भाजी जी आहे ना ती आपली एक 50 ते 60% इतपत शिजलेली आहे. आता गॅस आपल्याला इथे बंद करून घ्यायचा आहे. खूप जास्तसुद्धा भाजी शिजवायची नाही किंवा मग भाजी शिजवताना आपल्याला पाणी वगैरेसुद्धा घालायचं नाही. पाणी वगैरे न घालताच आणि गॅस मिडियमवरतीच आपल्याला ही भाजी थोडीशी परतून घ्यायची आहे. आणि बघा पहिल्यापेक्षा भाजी बऱ्यापैकी सुकलेली आहे, म्हणजेच आपली भाजी ना एक 50 ते 60% इतपत शिजलेली आहे. आता ही भाजी थंड करण्यासाठी थोडा वेळ ठेवून देऊया. तोपर्यंत एका साईडला एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घातला आहे. जर पुदिना असेल तर वापर करा, नसेल नाही घातला तरी चालेल. लसूण घातला आहे. एक 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या सोलून घातलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि अगदी थोडंसं सुकं खोबरं घातलं आहे. सुका खोबऱ्याच्या ऐवजी तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ना तर ते घातलं ना तरी चालेल, म्हणजे अजून छान रेसिपीला चव येईल. आणि 1 ते 2 चमचे शेंगदाणे घातले आहेत. शेंगदाण्याचा कूट इथे वापरला तरी चालणार आहे.
2 चमचे इथे मी दही घातलं आहे आणि आता हे पाणी टाकून आपल्याला अगदी छान असं वाटून घ्यायचं आहे. खूपसुद्धा पाणी घालू नका, नाही तर मग चटणी जी आहे ना ती आपली खूप पातळ होईल. त्यामुळे अगदी थोडंसं कमी पाणी घाला आणि लागेल असं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार. आता हे छान असं वाटून घेऊया. अगदी बारीक वाटायचं आहे, अजिबातच खोबऱ्याचे शेंगदाण्याचे तुकडे यामध्ये राहिले नाही पाहिजे. पाहू शकता आपली हिरवी चटणी जी आहे ना ती अगदी छान अशी तयार झालेली आहे. ही रेसिपी खरं तर ना तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा बनवू शकता, जेवणामध्ये बनवू शकता, नाश्त्यामध्ये बनवू शकता, कधीही बनवू शकता, कारण की खूप जास्त झटपट बनणारी आहे. मुलांना नेहमी आपण डब्यासाठी भाजी चपाती देत असतो, पण असं काहीतरी वेगळं दिलं ना तर नक्कीच ते सुद्धा अगदी आवडीने डबा संपवून येतील. आणि ही रेसिपी पौष्टिकसुद्धा आहे, त्यामुळे नक्कीच आवर्जून देऊन बघा. आता चटणी बघा एका वाटीमध्ये मी काढून घेतली आहे आणि आता एका पळीमध्ये 1 पळी इतपत तेल घालून ते तापून घेतलेलं आहे. तुम्ही इथे तडका पॅनचा सुद्धा वापर करू शकता. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेतलं आहे आणि ही फोडणी यामध्ये आपल्याला ओतून घ्यायची आहे. चटणीमध्ये बघा आपण सुरुवातीलाच मीठ घातलं होतं, त्यामुळे आत्ता मीठ घालण्याची काही गरज नाही. आता अगदी छान अशी चटणी हलवून घेऊया. आता चटणी बघा आपली छान अशी तयार झालेली आहे. तोपर्यंत आपली जी पुढची प्रोसेस आहे ना ती करून घेऊया. तर आता इथे मी अर्धी वाटी इतपत पोहे घेतले आहेत. पोहे आपल्याला जास्तीच्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत. आपण नेहमीचे जसे पोहे भिजवतो ना तसे पोहे आपल्याला भिजवायचे नाही आहेत. थोडेसे जास्तीचं पाणी घालायचं आहे आणि अगदी मऊसूत असे हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पोहे घालून घेतले आहेत. इथे सगळे पोहे ना आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच वाटीने मोजून ना इथे मी रवासुद्धा घेतला आहे. रवा इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. बघा ज्या वाटीने पोहे मोजून घेतले होते ना अर्धी वाटी, त्याच वाटीने अर्धी वाटी मी रवा घेतला आहे आणि रवा ना इथे आपण कच्चाच वापरलेला आहे, भाजून वगैरे रवा इथे मी वापरलेला नाही. आता रवा आणि पोहे घातल्यानंतर यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. दही जर तुमच्याकडे असेल तरच वापरा, नसेल नाही घातलं तरी चालेल. जर चमच्याने मोजले पोहे खायच्या चमच्याने तर 2 ते 2.5 चमचे इतपत दही आपण वापरलेलं आहे. खूप जास्तसुद्धा दही घालायचं नाही आणि दही खूप जास्त आंबटसुद्धा आपल्याला इथे वापरायचं नाही. कमी आंबट जर तुमच्याकडे दही असेल ना तर तेच दही तुम्ही इथे वापरू शकता. आता अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अगदी फाईन असं हे वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी घालू नका, नाही तर मग रेसिपी आपली फसू शकते. त्यामुळे बघा अगदी थोडंसं पाणी घालून मी हे वाटून घेतलं आहे. अगदी छान स्मूथ असं हे बॅटर झालेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता खूप पातळसुद्धा नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही. जर लागेल ना तर तसं पाणी आपण इथे पुढे घालणार आहोत, पण जर तुम्ही सुरुवातीलाच पाणी खूप जास्त घातलं ना तर मग रेसिपी आपली फसू शकते. आणि जर तुमच्याकडून चुकून जास्तीचं पाणी यामध्ये गेलं तर तुम्ही थोडेसे अजून पोहे आणि रवा यामध्ये वाटूनसुद्धा घालू शकता, म्हणजे पीठ जे आहे ना ते अगदी परफेक्ट घट्ट होईल. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार बघा जे काही साहित्य घेतलेलं आहे ना ते त्यानुसार मी मोजून घेतलेलं आहे. अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी पोहे इतपतच साहित्य 2 जणांसाठी पुरेसं आहे. अगदी पोटभरीची रेसिपी आहे, त्यामुळे जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर साहित्याचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता. आता मी यामध्ये ना थोडंसं पाणीसुद्धा घातलं होतं मिक्सरच्या भांड्यात टाकून. पण जर तुमचं बॅटर सुरुवातीलाच तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल ना तर तुम्ही नंतरनं पाणी घातलं नाही ना तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि जी आपण कांद्याची पात थंड करायला ठेवली होती ना परतलेली, ती यामध्ये सगळी घालून घ्यायची आहे बघा. खूप जास्त गरम गरम कांद्याची पात घालू नका, त्यामुळे बघा अगदी थंड होऊन द्यायची आहे आणि मगच आपल्याला ही कांद्याची पात यामध्ये घालून घ्यायची आहे. सुरुवातीला कांद्याची पात परतून घ्या आणि नंतरच पोहे आणि रवा हे वाटून घ्या. तोपर्यंत कांद्याची पात जी आहे ना ती आरामात थंड होते. त्यामुळे काय होईल तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि रेसिपी जी आहे ना तीसुद्धा अगदी झटपट होईल. कांद्याची पात घातल्यानंतर पुन्हा छान असं मी हे हलवून घेतलं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण कांद्याच्या पातीमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे खूप जास्तसुद्धा यामध्ये मीठ घालू नका, नाहीतर मग तुमची जी रेसिपी आहे ना ती थोडीफार खारट होऊ शकते. त्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही परफेक्ट असं घालू घ्या. अगदी थोडासा इनो घातलेला आहे, पाहू शकता चिमूटभरच इनोचा इथे मी वापर केलेला आहे. इनो नसेल तर त्याऐवजी सोडा वगैरे घातला तरी चालेल. जो आपण भजीसाठी वगैरे सोडा वापरतो ना, अगदी त्या सोड्याचा तुम्ही इथे वापर करू शकता. इनो घातल्यानंतर पुन्हा एक 10 ते 15 सेकंदासाठी ना आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. खूपसुद्धा वेळ हलवत बसायचं नाही इनो घातल्यानंतर.
आता बॅटर आपलं तयार आहे. तोपर्यंत एका साईडला मी आप्पे पात्रामध्ये अगदी 2-2, 3-3 थेंब इतपत तेल घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे. बॅटर इथे बघा अगदी मध्यभागी सुरुवातीला सोडायचं नाही. कडेपासून बॅटर आपल्याला सोडून घ्यायचं आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच मध्ये बॅटर सोडलं ना तर मग आप्पे वगैरे ते करपू शकतात. कारण की गॅसची जी फ्लेम असते ना ती मध्ये पटकनी लागते किंवा लवकर लागते. त्यामुळे शक्यतो लास्टला आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि मग नंतरनं मध्ये सोडायचं आहे. तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब ही नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता झाकण ठेवून हे आप्पे आपल्याला एक 3 ते 4 मिनटासाठी झाकून ठेवायचे आहेत. 3 ते 4 मिनटानंतर बघा अगदी छान अशी वाफसुद्धा बसते आणि जे आपले आप्पे आहेत ना ते बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा फुगलेले आहेत. आता याची एक साईड पलटी करून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता छान असा गोल्डन रंग येईस्तोपर्यंत आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. अगदी मस्त खरपूस असा रंग येऊन द्यायचा आहे आणि चमच्याने किंवा अशा पद्धतीने कशानेही तुम्ही हे आप्पे पलटी करून घेऊ शकता. खूप जास्त पौष्टिक रेसिपी आहे. अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे. त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. कारण की खूप मुलं असतात की कांद्याची पात वगैरे आवडत नाही, भाज्या खात नाही. मग त्यांना तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने भाज्या खाऊ घालू शकता आणि ते सुद्धा अगदी आवडीने खातील. कारण की आप्पे तर सगळ्याच मुलांना आवडतात किंवा मोठ्यांनासुद्धा नक्कीच आवडतात. मग त्यांना अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच सगळ्या भाज्या खाऊन घालू शकता. 1-2 मिनटासाठी मी खालची साईडसुद्धा परतून घेतली आहे, भाजून घेतली आहे. आता गॅस बंद करून घेतला आहे आणि आता हे सगळे आप्पे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता किती छान असे टम्मसुद्धा फुगलेले आहेत आणि दिसतानासुद्धा किती छान असे दिसत आहेत. खायलासुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतात ना, त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. अगदी झटपट बनते. तुम्हाला जर करायची असेल ना तर तुम्ही नक्कीच अगदी 15 मिनटात ही रेसिपी बनवू शकता. फक्त तुम्हाला कांद्याची पात थोडीशी परतून घ्यायची आहे. रवा आणि पोहे वाटून घेऊन त्यामध्येही मिक्स करायचे आहे. इथे बघा आतूनसुद्धा अगदी छान असे शिजलेले आहेत. वरून छान कुरकुरीत आणि आतून छान मऊसूत असे हे आप्पे तयार झालेले आहेत. लहान मुलांसाठी ना खरंच उत्तम असा हा पर्याय आहे भाज्या जर खाऊ घालायच्या असतील तर. आणि कोणाला कळणारसुद्धा नाही की यामध्ये कांद्याची पात वापरलेली आहे. सगळ्यांना असं वाटेल की यामध्ये आपण कोथिंबीर वगैरे वापरलेली आहे. त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.